लाईव्ह लोकेशनवर जाऊन शूट करणं खरंच सोपं नाही आहे. पण जेव्हा आपण असे वेगवेगळ्या लोकांना, वेगवेगळ्या समाजातील लोकांना भेटतो, तर आपण एकदम आपल्या समाजातल्या रूट लेवलला जातो. एकदम म्हणजे आपल्याला कळतं की ॲक्च्युअल आपला देश, आपला महाराष्ट्र कसा आहे. तेरी बुद्धि हो गई मलिन रे, गुरु ज्ञान क्या करे. तेरी बुद्धि हो गई मलिन रे, गुरु ज्ञान क्या करे. तुझे शेड़े कार ने खाया, किसी ने तुझे भरमाया. तेरी बुद्धि हो गई मलिन रे, गुरु ज्ञान क्या करे. तेरे दिल में सद्भाव नहीं, गुरु ज्ञान क्या करे. तेरी बुद्धि हो गई मलिन रे, गुरु ज्ञान क्या करे. बाहर निकला तो पोपट पंछी बाता करे, घर में बैठ कर पोपट पंछी बाता करे. सभा में बैठ कर पोपट पंछी बाता करे. बाहर निकला तो गिदड़ की चाल धरे. तेरी बुद्धि हो गई मलिन रे, गुरु ज्ञान क्या करे. तुझे शेड़े कार ने खाया, किसी ने तुझे भरमाया. तेरी बुद्धि हो गई मलिन रे, गुरु ज्ञान क्या करे. तेरे दिल में सद्भाव नहीं, गुरु ज्ञान क्या करे. तेरी बुद्धि हो गई मलिन रे, गुरु ज्ञान क्या करे. आरती आरती तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं? शाळेत जाते का? नाही हो, शाळेत कोण नाही टाकलं तिला? जातच नाही ती. मी टाकलं, दोनदा नाव टाकलं पण ती जातच नाही. किती वर्षाची आहे ती? 6 वर्षाची. 6 वर्षाची. तू शाळेत कोण जात नाही? मासे पकडायला जायचं? काय खेळायचं? तुला काय खेळायला आवडतं? हा सांग ना काही. ए दी, तुला बिस्किट खायचं का? सर बिस्किट देवा मला एक पॅकेट. काढ बरं अरुण, तू बरोबर बोल ना. तुला बिस्किट देतो मी. तू सांग मला तुला काय खायचं. तू शाळेत कोण जात नाही? शाळेत जाशील का? का पोरं शिकलेले, त्याला लागा नोकरी कुठं शिकवत नाही काहीची. आमच्या वेळेस अशा आड्या नाही राहावा. 12वी झाली त्यांच्या, काहीचे मस्त जास्त शिक्षण झालं तरी बी ते माशाचा व्यवसाय करते. चांगलं आहे ते पण माशाचं. पण आता कवर आहे पुढं त्यांच्या लेकराला तेच चालेल ना त्यांचं वालं. आमचं तसं आयुष्य गेलं तसं त्यांचं बी त्याचं आयुष्य जाईल ना. तसंच मोठे बाबा काहीतरी आपलं गेलं आयुष्य, पण पुढं त्यांच्या लेकराचं काहीतरी शिव जायला पाहिजे ना. पण तुमच्या शिकतात का मुलं? हा, आता एक मुलगा आहे माझा, आता 12वी झाली. पण मग जातं तरी बी गावड्याच्या हाताखाली जातो ते. पिल्लं देण्यासाठी जास्त आतमध्ये जातात का? हा, पिल्ला देण्यासाठी जास्त आतमध्ये खोद काम करतात ते. आहे का तिथं? बोला बरं. ज्या वेळेस सापडून त्यावेळेस आपण आहे ना, हे आता ती खेकड आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे त्याचं खोदकाम, त्याला खोदून आपण बाहेर काढणार आहे. इथं एक इथं धरली का? हा, धर जाम धर, थोडं उचल. हां. तर अशा प्रकारे सर चांगली खेकड आहे ती. ती काय कातवरची नाही. अशा प्रकारे खेकड मिळून जाते. तर तुला काय फरक जाणवतो इतर समाजात आणि तुमच्या समाजामध्ये? आमच्यामध्ये म्हणजे म्हणजे कोणत्या गोष्टीचं एकजूट होणे. तुमचे लोक हा, एकत्र राहण्याची पद्धत आमच्या समाजामध्ये ती बाहेरच्या पेक्षा आम्हाला बरी वाटते. तर आमची आल्यानंतर आम्ही आपल्या गावाकडे जरी असून द्या, कसं असून द्या, तर आम्ही ते विचारण्याची पद्धत म्हणजे कोणती, गावामध्ये कसं वायली असतात नाही का, प्रत्येक कुटुंब वायले असतात. तसं आमचे तुम्ही आल्यानंतर बघितलं काय 2-3 संघच आहेत आपले, सगळ्यांचे सारखे झोपडे एवढ्या वगैरे आहे नाही का, सगळं सारखंच आमचं. काहींचे बदललं, काहींचं नाही बदललं. इथं क्षेत्र एका ठिकाणीच आहे. सगळे लोक एकत्र राहतात. हा, कामा बिमाला कुठं काही नाही नाही का. जे आई दैनंदिन जीवन एका ठिकाणी राहणार, बदलणार नाही, काहीच नाही.
तेच एका ठिकाणी. आणि न आवडणारी गोष्ट? न आवडणारी गोष्ट म्हणजे जे म्हणजे सध्या म्हणजे नशा म्हणजे कोणत्या न आवडणे म्हणजे नशा. आणि एक नशा असणे कोणत्या गोष्टी माग नाही का. नशा म्हणजे जास्त प्रमाणात बाहेर नशेच करतात आमचे लोक. नशा करते? हा, दारू वगैरे जास्त घेतात नाही का, असे पदार्थ ते जास्त घेतात. तू घेतो की नाही? नाही आम्ही नाही घेत सध्या. आता नवीन सध्या नाही घेत? सध्या नाही. म्हणजे घेणार आहे पुढे? नाही तसं काही विषय नाही म्हणा. शाळा शिकायची किती सर बरं का, जवळजवळ म्हणजे हा, कोणाला 7वी, कोणाला 4थी, कोणाला 5वी, बस एवढेच एवढ्या शिकत आहे आमच्यात. मग असे लागत आहे आम्हाला या नोकऱ्या. या नोकऱ्या चांगल्या आहे. मासे पकडायचे? या नोकऱ्या मासे पकडायचे, काही दारू प्यायची, काही हिंडायचं, असं चालत. त्या नोकऱ्या काय करायच्या एवढ्या, त्याच्यावर आम्ही वर आलो तर का ठुता कुठं. हा, म्हणजे नोकऱ्या लागल्या शाळा शिकून, त्याचे पैसे येत्या, ते ठेवायचे कुठं. ठेवायला जागा तर पाहिजे ना. अहो त्यांचं असं म्हणणं आहे, नोकरीला लागलं ते पैसे कुठं ठेवा. आमचे लोक ज्यादा दारू प्यात्या, दारू. आमचे लोक हे कायचं शिकात्या शाळा आणि कायचं काय 10 ते 9 6 ते 6. आता तुमच्या कार आणि भिल्ल समाजात काय फरक आहे? कारण फरक फक्त काय त्याच्यात फरक आहे. ते मासे ते बी धरीत, आम्ही धरीत, फक्त जातीच बरं. आता रक्त आपलं एकच आहे, फक्त जात आपल्याला वाटून दिलेली. कार, भुई, मराठी, चांभार, कुंभार असं आहे ना, दुसरं काय याच्यात नाही. तर रक्त एकच आहे सगळ्याचं. मग तुमचे त्यांचे सुरी होतील का? नाही त्यांचं फक्त आमच्या कारातच होणार, बेलातच. असं आहे का? आणि पण राहणीमान सारखंच आहे? हा हा, व्यवसाय एकच आहे? एकच आहे. मग असं होत नाही कधी की त्यांच्याकडनं जास्त लोक मासे पकडून राहिले का तुम्हाला त्याचा काही तोटा होता असं काही होतं? नाही काही नाही, काही कोणी पोट भरू ते तसं काही नाही. मराठी भरी ते, मांग भरी ते, मार भरी ते, कोणी भरते. कोणी काय 2 किलो जाळे सोडले म्हणजे आपलं 4-2 किलो घेतले चालले गावात. ते काय तुम्हाला किती किलो भेटते तरी? किलो 2 किलो बस, त्याच्यावर काय. थांबल्या तर थांबा, आम्ही काय 1-1.5 तासात येणार पाण्यातून जाऊ. पहा मग मासे सगळं एवढं त्याच्यात परपंच कसं चालायचं, काय करायचं. ना शेतीनं ना बाडीनं काही. पहिल्या होत्या वावरात गेले पाण्यात. म्हणजे जे जुने लोक आहे, जुने लोक तर आमचे पूर्वज जे होते का ते पहिले जंगलामध्ये राहायचे. आणि त्या ठिकाणी का त्यांना कसं वाटत, त्यांचं समूह असायचे ठिकाणी. आता जसं आमचा एक छोटासा समूह आहे का, असा समूह असायचा त्यांचा. एका ठिकाणी असायचे ते लोक. ते एका ठिकाणी असल्यानंतर त्या लोकांनी आम्हाला समूहामध्ये राहायचं शिकवलं पहिल्यापासून. आमच्या घरच्यांनी समूहामध्ये राहायचं शिकवलं. आता पण आमच्या घरचे आम्हाला बाहेर पाठवायला घाबरतात, कारण की तुम्हाला ते सतत एका कम्युनिटी राहायचं सांगतात का. कुठल्या गोष्टी वाद घरचे मोठे माणसं त्या गोष्टी हँडल करीत असतात. आता कुठे मोठे माणसं सगळे आम्हाला सांगतात का असं समूहामध्ये राहायचं, कुठं बाहेर जायचं नाही बाबा, असं तसं नाही का, बाहेर जायचं नाही काही नाही. आणि त्याच्यानंतर ते समूहाचे एक आमचं रूढी म्हणजे पिढून पिढी तेच पडत आली. आणि ज्यानंतर आमचे लोक जे होते का ते आमचे जुने लोक त्यांना पुरायचे. का बरं पुरायचे? का आम्हाला कोणत्या पद्धतीचा देव नव्हता. देव एक तर आमचा निसर्ग देव राहायचा, निसर्गावर चालतं आमच्या कोणत्या गोष्टी. ज्या गोष्टीतून आम्हाला भेटतंय बा, आज या गोष्टीतून आम्हाला खायचं भेटलं हा आमचा देव. असं होतं. आम्हाला पाणी इथं येत असतं. असं इथं असतं. 90% खोने इकडं आम्हाला पाणी. बरं पाऊस आहे तिकडे पाणी राहतं का सगळं? नाही इकडे हे सगळं मोकळं असतं देवापासून. असं इकडं फक्त ते जेवढं गाव दिसतं तिथपर्यंतच पाणी. चला बरं तुमचं घर तरी दाखवा आम्हाला आतून. या ना. एवढ्या छोट्या घरात सुद्धा आपण राहू शकतो? राहतो. हे आम्हाला ठेवायचंच नव्हतं, पण ते आता आम्ही एवढं वर्ष जरा कांसकूस केली, इथंच करणार आहे. थांबून घेतला आम्ही. थांबला आता एवढा पानकाळा थांबून घ्यावा. पण एकटा माणूस किती जण राहतात बरं एवढ्या घरात? इथं आई, भाऊ, मी आणि मंडळी. म्हणजे आता सध्या नाग होता नाही का? इथं नाग आहे काय? आता नाग आहे का कुपीत? गेला आता आतमध्ये ते निघा ते बाहेर सध्या. नाही मी काय म्हणतो, या कुपीत आता नाग आहे का? आतमध्ये गेलेला आहे तो, सापडला नाही अजून, त्या बाहेर काढून राहिले. मावशी नाग शोधू राहिले काय तुम्ही? नाही गेला तो कुठतरी गेल्यासारखं दिसत नाही नाही का? तरी तुम्ही घरात बसलेले. बरं चला, बम बम बोले.
या साईडला तर मावशी येऊ का आतमध्ये? या या. मावशी आता आपण इथं बसलोय, इथं तर नाव होता. हो तुम्ही पळाले असते, पोरं पळाले, मिनी बेली नागराज आहे ते, पण त्याला काय सांगत बाळाला. हे बाळपणापासून मी सेवा करते. तुम्ही या देवस्थानची सेवा करता? हा, म्हणजे लग्नाच्या आधीपासून लहान मुली असताना सेवा करते. तर सेवा करताना ते पावले मावलंय लक्ष्मी भोलेनाथ, मी त्यांची अजून सेवाच करते. आणि तुमचा समाज कसा आहे बरं, भिल्ल समाज? भिल्ल समाजाच आपला खार, म्हणजे त्याचे 3 जाती, ठाकर, दुसरी बिलं, कोळी बिलं, आम्ही खास बिलं आहे. खास भिल्ल म्हणजे आम्ही एकलवाची सैन्य आहे आमची. एकलव्य यांची सैन्य म्हणजे तुमची कोणती? एकलवा. नाही कोणती भिल्ल म्हणले तुम्ही? खास बिल. खास भिल्ल. हा, ते हलके बराड्याचे. आम 3 जाती तर मग आम्ही त्यांच्यात भारी ते हलके. मराठ्यात याच्यात कसे असे आगड पागड तसे. आणखी काय बदल झाला पाहिजे असं वाटतं तुम्हाला सतत? बस आपलं घर महत्वाचं आहे. काम पोट भरला बाद झालं. जास्त अपेक्षा नाही? नाही, ज्यादा अपेक्षाच नाही आपल्या. सुखी. पैशाला थोडी किंमत असते, माणसाला किंमत असते. गरिबाचं कोणी काम करीत नाही, गरिबाचं करीत नाही लोक. त्यांचे काम झाले म्हणजे बाद झालं. कामापुरते मामा असते ते. आपलं कष्ट करतं रोजाराजी, तेवढंच पोट भरतं. काय बोलत चाललो असतो तिथपर्यंत गाईपर्यंत. म्हणजे कसं? आमच्या भाषेत त्याच्या संग बोलत चाललो असतो ना, त्याच्यातलं एकदम थांबून धरला असता आपण तर. बरं, तुमची भाषा म्हणजे नेमकं काय बरं, म्हणजे कशी आहे तुमची भाषा? भाषा म्हणजे आता ते नेमके आता तुमच्या लक्षात नाही बसणार. आता आम्ही 2 जण जर असलो, त्या मी जर बोलून तर ते फक्त त्याला समजून बस. त्यात मराठीचे शब्द येतच नाही? नाही, मराठी शब्द नाही येत त्याच्यात. पण तुम्हाला कळू शकते ती, पण बोलता येणार नाही असं. हा का? हा, तुमच्यात तुम्ही बोलत असाल, आमच्यात बोलू शकतो ते. मग आता जसं काय आता इथं आम्ही आलो, तुम्हाला आता आमचा राग आला असेल तर तुम्ही तुमच्या भाषेत आम्हाला काहीतरी बोलले असेल ना? कशाला आले काय माहिती? म्हणले का? नाही, तसं कसं काय म्हणणार. म्हणजे आम्हाला माहितीच होतं. मच्छीमारी बद्दल? हा, मासे मारायला जातो. मासे संध्याकाळच्या टायमाला आपले 4-5 वाजता जायचं गंगाला. ती गाय घरी नेऊन बांधायची, परत घरून तिथं गंगाला यायचं, जाळे सोडायचे पाण्यात आणि घरी यायचं. परत घरी आल्यावर सकाळी जायचं, परत उजून 6-6:30ला, आणि मग उजून जाळे मासे बिसे घेऊन घरी यायचं. घरी आल्याच्या नंतर मग ते मासे परत गावात व्यापाऱ्याला देऊन यायचे. बक्षी कसली ते? हे माशाचे बक्षी. हे याच्यातून आतमध्ये मासा जातोय. गेल्यानंतर त्याला काय बाहेर येता येत नाही. ही जागा त्याच्या आतून जायला? ही जागा आतून जायला. इथून आत गेला तर बाहेर येता येत नाही. बाहेर यायच्या टायमाला कैची बसती दोन्ही कामट्यांची. त्याच्या पंखाला मग नडत होतो, मग मध्येच भिंगतो. तो बाहेर येता नाही येत त्याला. आता टाकलेले असतील नाही? कोणतरी काढून नाही तर बायचान्स कोणतरी उचलली होती. असं एकाचं दुसरं कोणी घेऊन जातं का? आपलेच इंद्रिय इकडे त्याच्यामुळे समजून घेतात ते. हक्काचा माईकच्या प्रवासचा आमचा उद्देश हाच आहे की वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळे जे घटक असतात त्यांना आपण दाखवणं, त्यांचं राहणीमान, त्यांचं खाणं पिणं. म्हणजे हा समाज आहे जसं भिल्ल समाज आहे, ह्यांच्याबद्दल बरीचशी माहिती आपल्या कोणालाच नाही आहे, तर ती माहिती दाखवण्याचं काम हक्काचं माईक करतं आहे. मी, माझी टीम, आम्ही इथे आलो आहे. आता अहिल्यानगरच्या प्रवरा संगम जवळ एक वरखेड नावाचं गाव आहे, तिथं आता आम्ही सगळे आहोत. आणि आत्ता आम्ही आलो आहे सगळ्यात मेन म्हणजे मासे पकडण्यासाठी. आता मासे कसे पकडले जातात किंवा त्यांचा व्यवसाय ते लोक कशी करतात, त्यांचा रोजचा दिनक्रम काय असतो किंवा त्यांच्या व्यवसायाचे स्रोत, तर ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही तुम्हाला वैयक्तिक दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. पाहूयात, चला तर मग. जर आम्ही जर पटापट जर आलो बरं का, आमच्या याच्याशिवाय का बरं का, याशिवाय आमचं पुढं भरत नाही. आम्ही शिकार बिकार सगळं काय असत ते करतो. आमची जर शिकार जर असली तर आम्ही ते करतो.
जे टायमाला आम्ही जर शिकार केली, ज्या टायमाला आम्ही शिकार करून आम्ही खातो, आणि ज्या टायमाला आम्हाला जर नाही शिकार भेटले तर आम्ही अवॉइड करू. आता आपण कुठे चाललोय बरं? आपण इकडे चाललो बरं पाण्यामध्ये. आणि काय करणार आता ओढप सोडणार आम्ही, 1-4-5 वाजता ओढप सोडणार. ओढप म्हणजे हे डाव आपलं हे माशाची जाळ्या सोडणार. जाळ्या सोडल्या का आम्ही नंतर आमचे जे 10-5 रुपये आम्हाला येतात ते आम्हाला 10-5 रुपये आम्ही लेकरा बाळा घालतो. दुसरं काय व्यसन काय करता? व्यसन दारू पितो. आणखी आत्ता पिल्ले? हा तर पिल्लं. कोणती पिता? हाटभट्टी जे आपलं जे पैसे आपले ते घेतो ना सर. केवढ्याला भेटते बरं हाटभट्टी? 20 रुपयाला घालायला भेटतो. आणि आम्हाला जे आम्हाला घालायचं आम्ही पेलो तर आम्ही काय करतो तर सर बरं का, आणि आम्ही आपल्या लेकरा बाळाला आम्ही आणतो, खातो, पितो. आम्ही कोणाला आम्हाला काही घेणं देणं नाही कोणाला. आता आपण इथं जाय कुठं टाकणार आहे? आता आमचा एक खेळ आहे का तिकडून पलीकडे पडणार आहे. संध्याकाळी येतात मासे, ह्याच्यात गुंततात. आम्ही सकाळी काढून घेऊन जातो मार्केटला. आता आपण ही जाळी टाकू राहिलो. हो. आणि कशी जाळी कशी टाकली जाते, म्हणजे किती अंतर वगैरे कसं असते याचं? अंतर वगैरे म्हणजे ह्यातले 2 प्रकार असतात. एक 60 घराचे खोलपाण्यातले जाळे वेगळे असतात आणि कडीचे जाळे वेगळे असतात. तर आपण ह्या खोलपाण्यातले जाळे हे 100 घर जाळे असे ब्लॉक असतात. हे 100 ब्लॉक असतात खाली. 100 एका खाली 100 ब्लॉक असतात असे. आणि लांबीला ती मीटरवर असतात असे, नाही का? लांबीला असे मीटरवर असतात. तर त्यानुसार हा भेटतो आम्हाला मार्केटमध्ये. पहिला आमचे माणसं ते हाताने बनायचे, हात विण करते. तर मार्केटमध्ये कंपनी आल्यामुळे हे जे ना रेडीमेड यायला लागलं. पहिले सगळं हाताने होतं, आता हे रेडीमेड यायला लागलं. रेडीमेड आल्यानंतर ह्यावर हात दोर भरून आम्ही खालून जाड दोर भरून वरती हा थर्मस प्रकारचा लावून वरती वरल्या पदार्थाला वर ठेवतो आणि खालच्या पदार्थाला खाली जातो. आज आपण ज्या धकाधकीच्या जीवनाला आपण कंटाळलोय, सगळेच कंटाळले. EMI किंवा मंथली पेमेंट किंवा ह्या सगळ्या ज्या या फायनान्शियल क्रायसिसमध्ये जेवढं जो आपला कॉमन मॅन गेला आहे ना, आज आम्ही जेव्हा या भिल्ल समाजाबद्दल जेव्हा आम्ही माहिती घेतली किंवा आम्ही आज ह्या लोकांमध्ये आलो, तर एक गोष्ट कळली की हे लोक खरंच खूप सुखी आहेत. ही लोक म्हणजे नारळ पाणी घ्या, मासे घ्या, बोट घ्या, ह्या सगळ्या जे निसर्गाने मनुष्याला ॲक्च्युली ज्यासाठी जन्म दिला होता त्याचा पुरेपूर फायदा ही लोक करून घेत आहेत. पण दुसरी गोष्ट होती काय की ते आपल्यासारख्या लोकांना जेव्हा पाहतात किंवा ज्यांच्याकडं मोठमोठ्या गाड्या आहेत किंवा चांगले चांगले कपडे घातलेले आहेत किंवा मोठे नाही का लोकांची घरं जेव्हा ते सोशल मीडियामुळे बघतात, तेव्हा त्यांना असं वाटतं की त्यांचं आयुष्य खरंच काही कामाचं नाही. अक्षरशः काही लोक आम्हाला तसं पण बोलले, पण तसं नाही आहे. तुम्ही जर पाहिलं तर ते खूप वेगळ्या पद्धतीने जगतायत. अर्थात त्यांच्या अडचणी खूप आहे. हे आत्ता एक दिवस इथं आल्यानंतर आम्हाला असं वाटतंय की त्यांचं आयुष्य खूप चांगलं आहे, अडचणी खूप आहे. पण एक गोष्ट त्यातल्या एक जणांची आम्हाला सांगितली ती म्हणजे आमच्यात प्रत्येक माणूस हा म्हातारा होऊन मरतो. ही त्यांची खूप मोठी अचिव्हमेंट आहे. कुठलेही रोग नाही, कुठलेही दवाखाना नाही, तरीसुद्धा ही लोक खूप सुखी आहे. ही एकत्र कुटुंब आपण जे म्हणतो की ते सगळेजण एकत्र राहतात कम्युनिटीमध्ये, कॉलनी आपण ज्याला म्हणतो, सगळेजण एकत्र राहतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेलेल्या माणसाला सुद्धा न जाळता ते गाडतात. का तर तो मेलेला माणूससुद्धा आपल्यासोबत राहायला पाहिजे. हे विचार आपल्यात कुणातच राहिलेलं नाही आहे. हम दो हमारे एक मध्ये आपण सगळे अडकत चाललोय. चला तर मग पुढच्या प्रवासाला.